कॉलेजच्या अंतिम वर्षाचा अंतिम दिवस. सगळेजण एकमेकांना शेवटचे भेटून घेत होते. मग पुढे सगळे आपापल्या वाटेने जाणार होते. आता दररोज भेट होणार नव्हती. ह्यात अनंतने ठरवलेले की तो आज आपल्या मनातली गोष्ट सांगूनच टाकणार. अनंताने तिला येताना पाहिले आणि पळत जाऊन तिच्यासमोर उभा राहिला. अंतरा, मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. माझे प्रेम स्वीकार करशील? हे ऐकल्यावर अंतरा आश्चर्यचकित होऊन अनंतकडे पाहू लागली. पण अनंत तिच्यासमोर गुलाबाचे फूल घेऊन उभा होता. अंतराने विलंब न करता, काय प्रेम? तुला माहीत आहे का तू इथे कोणाशी बोलतोस? आणि प्रेम वगैरे मी मानत नाही. अरे, इथे माझ्याशी मैत्री करताना सुद्धा लोक विचार करतात आणि तू डायरेक्ट प्रेम? वेडा आहेस का? आणि हो, मला त्या प्रेमात पडून दुसऱ्याच्या मनासारखं नाही जगायचं. मी माझ्या मनाची राणी आहे, समजलं? कोण म्हणतं अंतरा की प्रेमात दुसऱ्याच्या मनासारखं जगावं लागतं? असं काही नसतं. प्रेम जर निस्वार्थी असेल तर. पुरे मला नको ऐकू तुझे प्रेम पुरा. आणि हो, मला तुझ्या प्रेमात काही इंटरेस्ट नाही, त्यामुळे इथून निघून जा. अंतरा, माझं म्हणणं ऐकून तरी घे. अनंत, मला उगीच वेळ वाया घालवायला आवडत नाही, त्यामुळे निघ. उगीच कॉलेजच्या अंतिम दिवशी माझ्याकडून अपमान होण्यापूर्वी निघून जा. विचार कर अंतरा, मला घाई नाही, असे सांगून अनंत तिथून निघून गेला. अंतरा, तुला आणि प्रपोज खूप डेअरिंग केलं या अनंताने. अंतराच्या जीवलग मैत्रिणीने वैशालीने हसत हसत असे म्हणतात. वैशू, त्याने डेअरिंग केलं म्हणून ही अंतरा त्याला भाव नाही देत, कळले? वैशू मात्र मनातल्या मनात अनंताच्या धाडसाचे कौतुक करत होती. कारण अंतरा तशी बिनधास्त मुलगी, अगदी रोखठोक. वैशू तिची एकच अशी मैत्रीण होती, कारण त्या बालमैत्रिणी होत्या. बाकी तिच्या वाटेला जाणे टाळायचे. आणि त्यात अनंताचे प्रेमाचे पाऊल म्हणजे. पण वैशूच्या मनात एक प्रश्न घुटमळत होता की अशी कोणती गोष्ट आहे ज्यामुळे अनंत अंतराच्या प्रेमात पडला. अनंत तसा स्वभावाने चांगला होता, त्यामुळे त्याचे मित्रही जीवलगच होते. अनंत अंतराला आपल्या मनातील गोष्ट सांगायला गेला आहे हे त्याच्या मित्रांना माहीत होते. ते सगळे कॅन्टीनमध्ये चिंतेत बसले होते. एवढ्यात अनंताला कॅन्टीनमध्ये येताना पाहत सगळेच बसलेले उठले आणि त्याला पाहत म्हणाले, काय करून घेतलास ना अपमान? आम्ही सांगत होतो, अरे प्रेम करावं, पण त्या मुलीवर नाही. आणि काय रे अनंता, त्या लेडी डॉनच्या प्रेमात तू कसा काय पडलास? पडलास तो पडलास, अपमानही करून घेतलास. आम्ही सगळे दुरून पाहत होतो. सोड तो विचार. तुला चांगली मुलगी भेटेल, त्या लेडी डॉनपेक्षा चांगली, कळले? ह्यावर अनंत हसत हसत म्हणाला, अरे, तिने माझा अपमान नाही केला. तिचे बोलणे तसेच आहे. आणि मुळात हे अचानक असे पुढे आल्यावर कोणीही तसेच रिॲक्ट होईल. आणि तुम्ही तिला लेडी डॉन म्हणू नका, एवढी काही ती वाईट नाही. वा रे वा, प्रेम आंधळं असतं हे माहीत होतं, पण आज खरंच पाहिले. जी मुलगी तुला फटकळपणे बोलून गेली, तू तिची बाजू घेतो. अरे आता तर काय, कॉलेज पण संपले, आता कसा भेटणार? आणि भेटलास तरी ती थोडीच विचारते. अरे मित्रा, ती कोणाचीच होऊ शकत नाही. ती वैशालीची एवढी चांगली मैत्रीण कशी आहे दैव जाणे. अरे, ती एवढी वाईट नाही, म्हणून तर वैशाली तिची मैत्रीण आहे. आणि तुम्ही माझी काळजी करू नका. अनंताच्या अशा बोलण्याने सगळेच मित्र रागात एकदम म्हणाले, काहीच कळत नाही तुझं. तू एवढा तिच्यावर प्रेम कसा काय करू शकतोस? तू करशील रे, पण ती थोडीच करणार. तुझी प्रेम कहाणी सुरू होण्यापूर्वीच अधुरी राहणार.
तुम्हाला जी ती दिसते तशी ती नाहीच आहे. ती खूप प्रेमळ मुलगी आहे. काय फेकतोस? दररोज तर तिला पाहतो. तुला कधी दिसला तिचा प्रेमळपणा? अरे, 2 महिन्यांपूर्वी ती कॉलेजमधून घरी जात होती. तेव्हा मी पाहिले की तिने एका भीक मागणाऱ्या मुलाला पाहून आपली गाडी थांबवली. त्या मुलाला समोरच्या दुकानात जाऊन खूप सारा खाऊ खरेदी करून दूरवर त्याची आई बसलेली होती तिथे घेऊन गेली आणि 2,000 रुपयाची नोट देत तिला सांगितले की ह्याला असे भीक मागायला पाठवू नका. त्याचे बालपण हिरावून घेऊ नका. त्याला शाळेत पाठवा. पाहिजे तर मी त्याच्या शाळेचा खर्च करायला तयार आहे. बस हे पाहिले आणि मी खरंच बिथरलो. ज्या अंतराला आम्ही ओळखतो ती हीच आहे ह्यावर माझा विश्वासच बसत नव्हता. आणि त्याच वेळी मी त्या अंतराच्या प्रेमात पडलो, तेही कायमचे. मग सांगा, अशा मुलीच्या प्रेमात कोण पडणार नाही? मी खूप दिवस झाले तिला सांगेन म्हणत होतो, पण आज ठरवले की तिला ही गोष्ट कळायला हवी. सगळेच ऐकून आश्चर्यचकित झाले, पण विश्वास मात्र ह्यावर कोणाचा बसेना. मित्रा, जे तू सांगितले ते खरे असेल किंवा माहीत नाही, पण तू आणि अंतरा कधीच एक होऊ शकत नाही. ही काळ्या दगडावरची रेख आहे. तुम्ही काहीही म्हणा, पण अंतरा माझीच होणार. अनंता, कशाला उगाच पायावर धोंडा मारून घेतोस? अरे, तिने तुझ्या प्रेमाचा स्वीकारच केला नाही आणि तू भविष्याची स्वप्न पाहतोस. कसं होणार मित्रा? माझं मन सांगतंय माझं प्रेम तिला नक्की कळेल. तू तर तिच्या प्रेमात पुरता बुडाला आहेस. आम्ही सांगून तू काही ऐकणार नाहीस. मित्र म्हणून आम्ही तुला फक्त तुझ्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देऊ शकतो. खरंच अनंताच्या मनासारखं होईल की अनंताच्या प्रेमाची कहाणी अधुरी राहील. अनंताला गाण्यांची आवड, त्यामुळे त्यांचे गाणे म्हणणे चालू होते. एवढ्यात त्याच्या मोबाईलची रिंग वाजली. अनोळखी नंबर होता, तरी त्याने उचलला. हॅलो हॅलो अनंत. हां, कोण बोलत आहे? अनंत, मी वैशाली, अंतराची मैत्रीण. हां, बोल वैशाली. अनंत, सॉरी. का? तू का सॉरी म्हणतेस? अरे, आज अंतराने. जाऊ दे वैशाली, तू नको मनाला लावून घेऊस. आणि खरं तर मला तिचा राग आलाच नाही, कारण ती तशीच नेहमी बोलते. हो, पण अनंत, तू आणि तिच्या प्रेमात खरंच माझ्यासाठी तर आश्चर्याचा धक्काच होता. हो ना. अगं, माझ्यापेक्षा तू तिला जास्त ओळखतेस, त्यामुळे ती दिसते तेवढी वाईट नाही. बरोबर अनंत, मानलं तुला. तू कसं ओळखलंस? अनंतने त्या भिकारी मुलाचा किस्सा सांगितला. ते ऐकून वैशाली म्हणाली, हो रे, ती खूप चांगली आहे, पण तिचा चांगुलपणा मलाच माहीत होता. पण बरं झालं तो तुला कळला. पण वैशाली, ती एवढी प्रेमळ आहे तर कॉलेजमध्ये तिचा स्वभाव? त्यात तिची काहीच चूक नाही. ती बिचारी काय करणार, परिस्थितीने तिला बदलले. म्हणजे? अंतरा आणि मी बालमैत्रीण, एकाच गावात राहायचो, अगदी बालवाडीपासूनच्या. म्हणून तर आजही आमची मैत्री घट्ट आहे. अंतरा खूप बोलकी, हसरी, खट्याळ अशी होती. आम्ही 4थीमध्ये होतो तेव्हा तिने मला सांगितलेले की तिच्या आईबाबांचे मोठे भांडण झाले आहे आणि बाबांनी आईला मारले. ते एकमेकांशी बोलत नाही. एकाच घरात राहून त्या अबोल्यात अंतराची फरफट होत होती. आईबाबा तिला वेगवेगळे फिरायला नेत, पण एकत्र कधीच जात नाही. हे ती मला रडून सांगत असे आणि जे नको व्हायचे तेच झाले. अंतरा 5वीत पोहोचली आणि तिचे आईबाबा विभक्त झाले. एवढ्या लहान वयात तिच्या मनावर एवढा मोठा आघात बसला. तेव्हापासून अंतरा अबोल आणि रागीट झाली. ती नेहमी मला सांगायची, माझे बाबा असे का वागले आणि त्या दोघांनी माझा का विचार केला नाही. जशी जशी ती मोठी होत गेली तिला कळले की
तिच्या आईबाबांचा प्रेमविवाह झाला होता. प्रेमविवाह होऊन सुद्धा आपल्यासाठी त्याचे प्रेम का नाही जागले ह्या विचाराने ती अस्वस्थ व्हायची. तिचा प्रेमावरचा विश्वासच उडाला. त्याचवेळी तिने एक निर्णय घेतला आणि तो मलाही सांगितला की प्रेम आणि लग्न ती आयुष्यात कधीच करणार नाही. काय? एवढं सहन केलंय अंतराने? मग ती आता कोणासोबत राहते? हो अनंत, तिच्या डोळ्यातले अश्रू मी शाळेत पाहिले आहे. ती आई आणि तिचे आजी आजोबा म्हणजे आई बाबा यांच्यासोबत राहते. तिचे बाबा तर परत फिरकलेच नाही. आपले आई बाबा सोबत राहणार नाही ही गोष्ट तिला पटत नव्हती. पण तिचे आई बाबा ना तिच्यासाठी मागे फिरले. आज रागीट अंतरा सगळ्यांना दिसते, पण मनातून खचलेली अंतरा मलाच माहीत आहे. मी देवाकडे नेहमी प्रार्थना करायचे की देवा, अंतराला असा माणूस भेटू दे जो तिला खूप प्रेम करेल आणि ती आपला सुखी संसार सुरू करेल. तुला पाहून खरंच आनंद बरे वाटले. तू तिला सुखी ठेवू शकतो, पण हे कसं शक्य होईल माहीत नाही. तू चिंता करू नकोस वैशाली. हा आनंद कधीच अंतराला अंतर देणार नाही. रस्ता अवघड आहे, पण देवाचा आशीर्वाद असेल तर प्रवास सुखकर होईल. देव करो असेच हो. मला अंतराला सुखात आणि आनंदात पाहायचे आहे. वैशाली, एक काम करशील? बोल आनंद. मला अंतराची खबरबात तू देत राहशील. हो नक्कीच. माझ्या अंतराच्या सुखासाठी मी काहीही करेन. पण एक विनंती आहे. तू खरंच प्रेम करत असशील तरच, नाहीतर प्लीज तिचे मान परत दुखवू नकोस, कारण अगोदरच ते दुखावलेले आहे. नाही वैशाली, तुला माझ्यावर विश्वास नाही? तसे नाही. चिंता नसावी. अंतराला सुखी ठेवणे माझी जबाबदारी. पण आनंद, हे कसं शक्य होईल पाहूया. बरं आनंद, ठेवते फोन. हो बरं, परत बोलू. आणि धन्यवाद, तू फोन केला म्हणून मला माझ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली. फोन ठेवताच नकळत अनंताच्या डोळ्यातून अश्रू आले. देवा, किती रे सहन केले माझ्या अंतराने. आता तरी तिला सुखी ठेवण्यासाठी तुझा आशीर्वाद दे. अनंताचे हे कळकळीचे सांगणे देव ऐकेल का? असेच दिवस जात होते. अनंत अंतराची हकीकत ऐकल्यापासून अंतराकडे खूपच हळवा झाला होता. अंतिम वर्षाच्या परीक्षा संपल्या. महिनाभरात निकालही लागला. तिघेही चांगल्या मार्काने पास झाले. अंतरा आणि वैशालीने नोकरी करण्याचे ठरवले. तिथे अनंतही नोकरीच्या शोधात होता आणि काही महिन्यांतच तिघांना वेगवेगळ्या ठिकाणी चांगली नोकरी मिळाली. अंतरा जरा हिरमुसली होती, कारण तिच्यापासून वैशाली लांब होती. पण वैशालीने तिला समजावतच ती नोकरीसाठी तयार झाली. अनंत अंतराची खबरबात वैशालीकडून घेत होता. ह्याची खबर मात्र अंतराला नव्हती. अशाच एके दिवशी अनंतला वैशालीकडून अंतराच्या वाढदिवसाबद्दल कळले आणि तोही उद्यावर येऊन ठेपला होता. प्रेम करूनही तो तिला समोरासमोर शुभेच्छा देऊ शकत नसल्याने त्याचा हिरमोड झाला होता. पण क्षणात त्याला एक कल्पना सुचली आणि तो ऑफिसमधून बाहेर पडून शहरातल्या प्रसिद्ध मॉलमध्ये गेला आणि क्षणात तो एक मोठी पिशवी घेऊन आला. त्याने फोन लावला आणि गाडी सुरू करून निघून गेला. इथे वैशाली घड्याळात पाहत कोणाची तरी वाट पाहत होती. अनंत दिसताच ती हसली. कसा आहेस? मी मस्त. तू? मस्त. वैशाली, हे घे. ह्यासाठी मी तुला इथे बोलावले. काय आहे त्यात? अंतरासाठी वाढदिवसाचे गिफ्ट. उद्या वाढदिवस आहे ना? अरे हो, पण हे गिफ्ट मी तिला कसे देऊ? काळजी करू नकोस. हे गिफ्ट मी दिले असं न सांगता तू दिले असे सांग. अरे पण ते बरं नाही वाटत. वैशाली, तुला माहीत आहे, मी दिले सांगितले तर ती घेणार नाही. प्लीज. ओके, तेही बरोबर आहे. थँक्स वैशाली.
अरे त्यात थँक्स काय, चल निघते मी, उशीर होईल. मला केक पण घ्यायचा आहे. केक? हो रे, आम्ही अंतराचा बर्थडे रात्री 12 वाजता केक कापून साजरा करतो. वा, तुला यायला मिळालं असतं तर किती मजा आली असती. मिळेल. आपण सगळे एकत्र अंतराचा वाढदिवस साजरा करू. हॅट्स ऑफ अनंत, तुझ्या पॉझिटिव्हिटीसाठी. अरे पुरे, काही नाही, सगळं चांगले होईल. असेच होऊ दे. चल मी निघते. बाय बाय. वैशाली ते गिफ्ट आणि केक घेऊन घरी येते. अंतराचे घर जवळच असल्याने ती 12 वाजण्याच्या आधी अंतराच्या घरी पोहोचली. टेबल वगैरे सजवून अंतराची आई, वैशालीचे आई बाबा आणि अंतराचे आजी आजोबा मिळून केक कापण्यात आला. अंतरा, हे घे. काय? गिफ्ट? अगं पण तू माझ्या बर्थडेला माझा आवडता चॉकलेटचा बॉक्स आणतेस ना. हो, पण ह्यावेळी मी विचार केला आता काही अंतरा लहान नाही चॉकलेट खाण्यासाठी, म्हणून हे तुला नक्की आवडेल, उघडून तरी पहा. अंतराने पिशवीतला बॉक्स उघडला आणि ती एकदम आनंदित झाली. तिच्या आवडत्या रंगाचा ड्रेस त्यात होता आणि तोही तिला खूप आवडला. थँक्यू वैशू, मला खूप आवडला, असे म्हणत अंतराने वैशूला मिठीच मारली. वैशू मनातल्या मनात म्हणाले, थँक्स मला नाही, अनंताला म्हणायला हवे. अनंत, तू ही बाजी जिंकलास. आणि तिच्याकडे पाहत, थँक्स काय म्हणतेस? आपल्या माणसांना थँक्यू म्हणू नये. हो वैशू, तू तर माझीच आहे, मग उद्या तर मी हाच घालणार. वैशू मनापासून सुखावली, कारण अंतरा आपल्या खास दिवशी अनंतने दिलेला ड्रेस घालणार होती. हो नक्कीच घाल, तुला शोभेल. त्या दोघींचे मैत्री पाहून बाकीचे सगळेच भावुक झाले. अंतराने आपल्या वाढदिवशी तो ड्रेस घातला हे पाहून वैशू खुश झाली. त्या ड्रेसचे गुपित मात्र गुपितच राहिले. दिवसांमागोमाग दिवस पुढे ढकलत होते. अनंत अंतराची खबर घेत होतो, पण अजूनही त्याची नाव किनाऱ्याला लागली नव्हती. पाहता पाहता वर्ष लोटले. आता तरी लागेल का अनंताच्या प्रेमाची नाव अंतराच्या किनारी? 1 वर्षानंतर सकाळची वेळ. अनंत ऑफिससाठी तयार होत होता. आईने किचनमधून अनंतला हाक दिली, अरे डबा घे, नाहीतर विसरशील. हो आलो आई. एवढ्यात त्याचा मोबाईल वाजला. त्याने पाहिले तर वैशालीचा फोन. तोही सकाळी सकाळी म्हणून त्याने लगेच उचलला. हॅलो, हां सांग वैशाली. अनंत. काय, कसे, कधी, असे म्हणत त्याने फोन ठेवत आईला आवाज दिला. आई, मला जरा काम आहे, मी आज ऑफिसला नाही जाणार. म्हणत त्याने आपली गाडी स्टार्ट केली आणि गाडी येऊन हॉस्पिटल समोर राहिली. भराभरा जिना चढून तो त्या मजल्यावर पोहोचला. त्याने पाहिले तर सगळेच बाहेर होते, तेही एकदम दुःखी. अनंतला पाहतच वैशाली पुढे आली. अनंता, आपली अंतरा. काय झाले अंतराला आणि कसे? तिने रडत रडत सांगितले. अनंत, काल संध्याकाळी तिचा ॲक्सिडेंट झाला. आम्हाला कळताच आम्ही सगळे इथे पोहोचलो, पण ती अजूनपर्यंत शुद्धीवर आली नाही आणि डॉक्टर ती शुद्धीवर आल्याशिवाय काही सांगू शकत नाही असे म्हणतात. अनंतचे हातपाय कापू लागले, तरीही त्याने वैशालीकडे पाहत म्हटले, नाही वैशाली, आपली अंतरा शुद्धीवर येईल. ती पटकन बरी होऊन घरी पण जाईल. सगळ्यांचेच, अंतराचे आजी आजोबा, आई, वैशाली यांचे अश्रू थांबत नव्हते. त्यात अनंतही हताश होऊन झोपलेल्या अंतराकडे पाहत होता. दुपार होत आली तरी कोणालाच ना भूक लागली ना तहान. अनंतला हताश पाहत अंतराच्या आजोबांनी त्याच्या खांद्यावर हात ठेवत म्हटले, बाळ, तुला कधी पाहिले नाही, तू पण अंतराचा मित्र आहेस. वैशालीने सांगितले. मला खरंच मैत्री काय असते ती मी आज अनुभवली. सकाळपासून
तूही आमच्याबरोबर बसून आहेस. आता घरी जा, आम्ही अंतराची खबर तुला देऊ. नाही आजोबा, मी नाही जाणार. अंतराला शुद्धीवर येऊ दे. बाळा, येईल रे ती. पण तू उगीच इथे बसून दुपार होत आली, भूक लागली असेल ना? नाही आजी, आपला माणूस असे पडले असताना कसली भूक. नाव काय बाळ तुझे? अनंत. कधी अंतराच्या तोंडून ऐकले नाही. असो, तू जा घरी. अनंत जायला तयार नव्हता. वैशालीने त्याला समजावले. तसं तो घरी गेला, पण मनात अंतराचा विचार घोळत होता. संध्याकाळच्या सूर्याला अस्ताला जाताना पाहत तो विचारात गढून गेला होता. एवढ्यात त्याला वैशालीचा फोन आला आणि तो लगेच हॉस्पिटलमध्ये गेला. अंतराला रक्ताची गरज होते. अनंतने धावपळ करून कुठून तरी रक्ताची व्यवस्था केली. ह्या धावपळीत रात्रीचे 11 वाजले. आजोबांनी अनंताला घरी जाण्यास सांगितले, पण आपली गरज लागेल म्हणून तो गेला नाही. त्यांच्याबरोबर तोही थांबला. कोणाच्या डोळ्याला डोळा लागत नव्हता. देवाचा धावा सगळेच करत होते. अनंतने घरी मित्र हॉस्पिटलमध्ये असल्याचे सांगितले. रात्रीच्या 1 वाजता अंतरा शुद्धीवर आली. तशा नर्सने डॉक्टरांना हाक दिली. डॉक्टर लगेच आले. हे पाहता सगळेच अधिक चिंतित झाले. डॉक्टरांनी अंतराकडे पाहत म्हटले, हॅलो अंतरा. कोण अंतरा? तू आणि कोण? माझे नाव अंतरा आहे. हे ऐकताच डॉक्टर स्वतःशीच पुटपुटले. येस, आय वॉज राईट म्हणत डॉक्टर बाहेर आली आणि तुमच्यापैकी कोणी एकच आत येऊ शकतो हे ऐकल्यावर वैशाली आत आली. अंतराला पाहत तिने आपले डोळे पुसत, कशी आहेस अंतरा? तू कोण आहेस? अगं मी वैशू, तुझी मैत्रीण. माझी मैत्रीण? मला आठवत का नाही? हे ऐकताच वैशालीने डॉक्टरकडे पाहत म्हटले, डॉक्टर? वैशाली, मला संशय होता आणि तेच झाले. अंतराचा स्मृतिभंग झाला आहे, त्यामुळे ती तुम्हा कोणालाच ओळखणार नाही. काय डॉक्टर? हो, पण डॉक्टर, हे बघ वैशाली, हे सत्य तुम्ही सगळ्यांनी स्वीकारायला हवं. आणि हो, तिला आठवण्यासाठी काही त्रासदायक करू नका. तिला जेव्हा आठवेल तेव्हा आठवेल, कारण ती खूप अशक्त झाली आहे. हो डॉक्टर म्हणत वैशालीने अंतराकडे पाहिले तर तिने डोळे बंद केले होते. वैशालीला हे सहन झाले नाही. ती बाहेर येऊन ओक्साबोक्शी रडू लागली आणि सगळे सत्य ऐकून सगळेजण हताश झाले. अंतराची आई हे सगळं ऐकून खाली कोसळणार होती, पण अनंतने लगेच सावरले. आजी आजोबांनीही तिच्या आईची समजूत काढली. अनंतही हताश होऊन मनातल्या मनात देवाशी बोलत होता, देवा, तिने कमी सहन केलेले होते का? आता तिची ओळखच तू तिला विसरायला लावलीस. अंतरा, तुला माझा राग होता, आता तर मी तुझ्यासाठी अनोळखी झालो. अनंत अंतरासाठी अनोळखी राहील का? दुसऱ्या दिवशीची सकाळ. वैशालीने अंतराची आवडती पुरणपोळी तिच्यासाठी खास बनवून आणली होती. अंतराचे आजी आजोबा आणि आई बाहेर बसल्या होत्या, पण कोणाचीच आत जाऊन तिच्याशी बोलण्याची हिंमत होत नव्हती. वैशाली तिथे येताच तिला हे सर्व लक्षात आले. तिने सगळ्यांना समजावले की त्यांना अंतराला खुश ठेवायचे आहे आणि बरेच काही. तसे अंतराच्या आईने आणि आजी आजोबांनी हे सत्य जड अंतकरणाने स्वीकारले आणि वैशाली त्यांना आत घेऊन गेली. अंतरा बेडवर डोळे मिटून होती. वैशालीने हाक देताच तिने डोळे उघडले. कशी आहेस अंतरा? माझे नाव अंतरा आहे. हो, आणि हे बघ, मी ओळख करून देते. मी तुझी मैत्रीण वैशाली, पण तू मला प्रेमाने वैशू म्हणायची. ही तुझी आई. आईने अंतराला जवळ घेत कुरवाळले. तशी अंतराने आईकडे पाहत विचारले, तू माझी आई आहेस? हो अंतरा, मी तुझी आई आणि हे तुझे आजी आजोबा.
आणि अंतराने चारही बाजूंनी पाहिले. ती काहीतरी शोधत आहे असे वैशालीला जाणवले. काय झालं अंतरा? वैशाली, माझे बाबा नाही आले? हे ऐकल्यावर चारही जणांच्या पायाखालची जमीन सरकली. पण स्वतःला सावरत वैशाली म्हणाली, अगं तुझे बाबा ना कामानिमित्त परदेशात असतात. मग माझे असे झाल्यावर ते मला पाहायला आले नाही? नाही, त्यांना फोन लावला होता, पण फोन बंद आहे त्यांचा. आम्ही खबर करू त्यांना. ते सोड, तू हे घे, तुझी आवडती पुरणपोळी आणली. मला पुरणपोळी आवडते? हो, घे. आजी आजोबांना उभे पाहता अंतराने त्यांच्याकडे पाहत म्हटले, आजी आजोबा, तुम्ही उभे का? बसा ना. हो बाळा, बसतो आम्ही बाहेर. उगीच इथे गडबड नको, तू निवांत खा आणि आराम कर. असे म्हणून आपले डोळे पुसत आजी आजोबा बाहेर आले आणि बसले. अंतराने आईकडे पाहिले. तिचे डोळे डबडबले. काय झालं आई, कशाला रडतेस? अगं काही नाही, तू लवकर बरी हो. असे तुला पाहायला बरे नाही वाटत आणि तू होणार बरी हे मला माहीत आहे. माझी अंतरा काही कमजोर नाही. असे म्हणून ती डोळे पुसू लागली. वैशालीने प्रसंग ओळखता, काकू तुम्ही बाहेर बसा, मी बसते इथे. असे म्हणून अंतराच्या आईला बाहेर पाठवले. मस्त लागली पुरणपोळी. हो ना, मीच बनवली. आपली कधीपासून मैत्री आहे? अगं आपण बालमैत्रिणी. हो का? हो. एवढ्यात अनंत बाहेर होता. तो अंतराची विचारपूस करत होता. आजोबा त्याला आत जाण्यासाठी सांगत होते, पण अनंतने नकार दिला. तसे आतून वैशालीने अनंतला पाहिले आणि ती बाहेर आली. अनंत, तू कधी आलास? मघाशीच. अंतरा कशी आहे? बरी आहे. तू ये ना आत. नाही, नको वैशाली. अनंत, तिला काही आठवत नाही आणि तिला स्वतःच्या डोळ्यांनी पाहिल्यावरच तुला समाधान मिळेल हे मला माहीत आहे. तसा अनंत वैशालीच्या मागे गेला. अंतरा, हा बघ कोण आलाय. अंतराने अनंतकडे पाहिले. अनंताच्या मनात धडकी भरली. कोण हा? असे म्हणताच अनंतने सुस्कारा सोडला. अगं हा आपला कॉलेज मित्र, आपली चांगली मैत्री आहे आणि तो कालपासून इथेच आहे. हो का? पण मला काहीच आठवत नाही. थँक्यू. थँक्यू कशाला? आपल्या माणसांसाठी केलं तर काय बिघडलं? आणि राहू दे अंतरा, तू आठवून त्रास नको करून घेऊस. असे अनंत म्हणताच अंतराने त्या दोघांना पाहत, खरंच मी खूप लकी आहे की मला तुमच्यासारखे मित्र आणि मैत्रिणी आहे. ऐकल्यावर वैशाली हसली. पण अनंताला मात्र काय बोलावे सुचेना, कारण त्याला माहीत होते की तो अंतरासाठी लकी आहे की अनलकी, आणि हे लकी पण थोडेच दिवसाचं आहे. खरंच अंतरासाठी अनंत लकी ठरेल का? उर्वरित कथा पुढील भागात. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन आणि सुंदर कथा ऐकण्यासाठी मराठी स्पंदन या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.